दरम्यान लोकसभेमध्ये महाविकास आघाडीनं खोटारडेपणा केला। जय महाराष्ट्र सोबत बोलताना रवी राणा यांनी महाविकास आघाडीवर हा निशाणा साधलाय। रवी राणा यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूयात। सोबत बोलण्यासाठी महायुतीचे नेते जे आहेत राणा साहेब आहेत। साहेब, काय सांगाल? महायुतीचा जोरदार विजय झालेला आहे। महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांचं तोंडच बंद झालेलं आहे, संख्याबळच कमी आहे। बिलकुल महायुतीचा प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे। महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी सुद्धा जागा ठेवली नाही। हे इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा घडलंय। ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये खोटं बोलून यांनी मतदान मिळवलं, खोटं म्हणून लोकसभेमध्ये सीटा आणल्या, संविधानाचा खोटा प्रचार केला, त्या ठिकाणी खटाखट 8,500 रुपये टाकू अशा प्रकारचा खोटा प्रचार केला आणि खोटं प्रचार करून राहुल गांधींनी महाविकास आघाडीला मतं मिळवली लोकसभेमध्ये। त्याचा पूर्ण बदला विधानसभेमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत देऊन जनता जनार्दननी विजय मिळवून दिलेला आहे। महाविकास आघाडीला विरोधी पक्षासाठी सुद्धा जागा ठेवली नाही। मला असं वाटते खोटं जास्त दिवस चालत नाही, त्यामुळं आज महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे। आणि थोडीशी शरम जर वाचली असेल महाविकास आघाडीमध्ये तर त्यांनी संविधानाचा सन्मान करून लोकशाहीमध्ये जो काही महाविकास आघाडीचे काही आमदार जे निवडून आले त्यांनी संविधानिक शपथ घेतली पाहिजे, संविधानाचा अपमान केला नाही पाहिजे, अवमान केला नाही पाहिजे। म्हणून उद्या त्यांनी शपथ घ्यावी आणि संविधानाचा आदर करावा अशी माझी त्यांना मागणी आहे। सर, खरं बघायला गेलं तर आज शनिवार आहे आणि कुठेतरी आपला हनुमान चालीसा मुद्दा जो आहे जोरदार महाराष्ट्रामध्ये पेटला होता आणि आज शनिवारच्याच दिवशी पहिला अधिवेशनाचा दिवस, तर गायबच आहेत विरोधक शपथविधीसाठी। विधानसभेचा रिझल्टसुद्धा शनिवारी लागला, विधानसभेची पहिली शपथसुद्धा शनिवारी होत आहे आणि प्रचंड श्रीराम भगवंत आणि बजरंगबली भगवंत प्रसन्न आहे महायुतीवर आणि पूर्ण संकटमुक्त करून टाकलेले आहे। अशा प्रकारचा विजय महायुतीत झालेला आहे। संकटमोचक गिरीश महाजन यांनी कुठेतरी महायुतीमध्ये संपर्क केलेला आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भाजप शिवसेनामध्ये काहीतरी मतभेद आहेत गृह खात्यावरनं, याबद्दल काय सांगा? नाही, काही मतभेद नाही आहे, सगळे एकत्र आहे, सगळे एकत्र येऊन काम करत आहे। तर आपण बघू शकतो आपल्यासोबत बोलण्यासाठी जे आहेत रवी राणा होते। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।